नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मामध्ये भगवान शंकरांच्या पूजा अर्चेला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकरांना भोलेनाथ असंही म्हटलं जातं, कारण ते केवळ जलाभिषेक आणि बेलपत्र अर्पण केल्यानेही प्रसन्न होतात. अनेकदा आपण पाहतो की शंकराच्या मंदिरामध्ये भक्त श्रद्धेनं पूजा आरती करतात आणि शिवलिंगासमोर उभं राहून टाळ्या वाजवतात. काही जण याला भक्तीचा भाग मानतात, तर काही जण परंपरेचा. परंतु शिवलिंगासमोर टाळी वाजवणं खरोखर योग्य आहे का? यामागे धार्मिक मान्यता काय सांगते, तसेच याचे फायदे आणि तोटे काय असतात हेही जाणून घेऊयात. तर लोकमान्यतेनुसार मंदिरामध्ये टाळी वाजवण्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत. सर्वात पहिलं म्हणजे देवाचं लक्ष वेधून घेणं. यामागे अशी श्रद्धा आहे की मंदिरामध्ये प्रवेश करत असताना भक्त घंटा किंवा टाळी वाजवून देवाला आपल्या आगमनाची जाणीव करून देतो. याचा भावार्थ असाही असतो की हे प्रभू, मी तुझ्या चरणी आलोय, माझी प्रार्थना ऐक, असं आपण देवाला विनवणी करतो. तर दुसरं कारण म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा नाश. टाळीच्या आवाजामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मंदिर परिसरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं. तर काही ठिकाणी शिवलिंगावरती 3 वेळा टाळी वाजवण्याची प्रथा आपल्याला पाहायला मिळते. मात्र हा नियम शिवपुराण किंवा इतर प्रमुख ग्रंथांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेला नाही. त्यामुळे याकडे स्थानिक परंपरा किंवा लोकश्रद्धा म्हणून पाहावं लागतं. तर आता या 3 टाळ्यांचा अर्थ काय? तर पहिली टाळी ही भक्तानं भगवान शिवांच्या चरणी उपस्थित झाल्याचं प्रतीक मानली जाते. तर दुसरी टाळी आपल्या इच्छा आणि इच्छा भगवान शंकरांसमोर व्यक्त करण्याचं प्रतीक मानलं जातं. श्रद्धेनुसार यामुळे सुख समृद्धीची प्राप्ती होण्यासाठीची भावना व्यक्त केली जाते. तर तिसरी टाळी ही स्वतःला भगवान शंकरांच्या चरणी पूर्णपणे समर्पित करण्याचं प्रतीक मानली जाते. महादेवांची कृपा आणि संरक्षण यामुळे आपल्याला लाभत असतं. तर मग स्वामी भक्तांनो, भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्यावरती शांतता, श्रद्धा आणि शिष्टाचार पाळणं हे महत्त्वाचं आहे. शिवलिंगावरती जल, बेलपत्र आणि फुलं अर्पण करत असताना मन शांत ठेवा आणि भक्तिभावानं ओम नमः शिवाय या मंत्राचा बस फक्त जाप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजवणं पुण्य आहे की पाप, हेच आजच्या व्हिडिओतनं आपण जाणून घेतलंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.